या घडीची एक मोठी महत्त्वाची बातमी बीड लोकसभा मतदारसंघासंदर्भातली ज्योती मेटे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? शिवसंग्राम संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे। लवकरच पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेतला जाईल असं ज्योती मेटे यांनी म्हटलेलं आहे। ज्योती मेटे शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करणार आहेत। काही दिवसापूर्वीच त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिलेला होता आणि आता त्यांचं तिकीट कापल्याच्या नंतर आता त्यांना उमेदवारी मिळते का पाहावं लागेल। चंद्रकांत फुंदे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, जर त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या तर बीडमध्ये तिरंगी लढत होऊ शकते? हो, निश्चितच तिरंगी लढत होऊ शकते, पण ते लढणार की नाही ते शेवटी अद्याप त्यांनी ते ठरवलेलं नाही। ते 2 दिवसांनी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांशी बोलूनच ठरवतील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण दुसरा मुद्दा असा आहे की त्यांचं तिकीट नेमकं होऊ घातलेलं तिकीट कोणी कापलं हा सगळं, कारण स्वतः शरद पवार अनुकूल होते, त्यांनी इच्छा प्रदर्शित केली होती, कारण बीडमध्ये त्यांना सिंपती मिळू शकते। विनायक मेटे, स्वर्गीय विनायक मेटे आपल्याला माहिती मराठा आरक्षणासाठी सभा बैठकीला जात असताना त्यांचं अपघाती निधन झालं होतं नवी मुंबईत, आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळं ज्योती मेटेंनी उभं राहावं अशी तिथल्या बीडमधल्या मराठा संघटनांची अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती शिवसंग्रामच्या, पण ऐनवेळी त्यांचं तिकीट कोणी कापलं याच्यावरून खूप चर्चा आहेत। काही म्हणतात बजरंग सोनवणे यांच्यासाठी जयंत पाटलांनी मोठं वजन टाकलं पक्षामध्ये, त्यांना तेच हवे होते, त्यासाठी त्यांना पक्षात घेतलं गेलं होतं। आणि दुसरं मग ज्योती मेटे उभारले, त्यांचा खर्च कोणी करणार अशाही पण त्यासाठी त्यांनी तयारी दाखवली होती। दुसरी एक आणखीन एक चर्चा आता बीडमध्ये बोलली जाते, कारण बीडमध्ये मराठा लिडरशिप पूर्ण आपलं आंदोलनाचं किती मोठं वादळ उठलं होतं। जर उद्या समजा ह्या खासदार झाल्या तर मग मराठा लिडरशिप कदाचित आपल्या हातून जाईल, म्हणून की काय कदाचित कुठल्या एखाद्या संघटनेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा शेवटी बजरंग सोनवणेसाठी शब्द टाकला का पवारांकडे, याची चर्चा आता बीडच्या राजकारणात सुरू झाली। खरं खोटं पवार आणि त्या नेत्यांनाच माहिती, पण ज्योती मेटे यांचं तिकीट कापलं गेलं हेच खरं आहे। धन्यवाद चंद्रकांत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।